साहेब, आजच्या नेटाफिल्मच्या फर्टी इरिगेशन आणि ऑटोमायझेशनच्या माध्यमातून एकात्मिक ऊस व्यवस्थापन या चर्चासत्राचे उद्घाटक आणि आमचे साखर उद्योगाचे मार्गदर्शक शेखरजी गायकवाड साहेब, त्यांना पुढच्या शेड्यूलमुळे जावं लागलं. सन्माननीय व्यासपीठ, या चर्चासत्रासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून उपस्थित असणारे सर्व साखर उद्योगातील तज्ञ, कृषी विद्यापीठाचे तज्ञ आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे वेळ फार झालेला आहे. देशमुख साहेब, जेवणाची वेळ आहे. आपण म्हटलात की ज्ञानाची भूक ही पोटाच्या भुकेपेक्षा असली पाहिजे, पण पोटात गेल्यानंतर ज्ञान आत्मसात करणं शक्य आहे. त्यामुळं मी फार काही आपलं पोटाची भूक लांबवणार नाही, परंतु एक दोन महत्वाच्या काही गोष्टी या अनुभवामधून आम्ही शिकलो किंवा त्याचं प्रत्यक्षिक राबवलं आणि ते एक कल्चर असं निर्माण झालं नॅचरलमध्ये. आणि त्याचबरोबर आज साखर उद्योग आणि प्रामुख्याने शेती क्षेत्राच्या ज्या काही समस्या आहेत की ज्या आम्ही ह्या स्वयंनिर्मित समस्या आहेत. खरं म्हणजे नॅचरल कॅलॅमिटी तर असतातच, त्यामध्ये दर 3 वर्षाला 4 वर्षाला जसं आमच्या मराठवाड्याला आमच्या 5वीला पुजलेला दुष्काळ, परंतु त्यावरही काही मात करून करता येईल का, असे अनेक प्रकारचे प्रयोग आम्ही केले. आणि त्या माध्यमातून आता एक गोष्ट गेल्या प्रायव्हेटायझेशन म्हणायला हरकत नाही की 1998ला डिलायसन्सिंग झालं. त्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये खासगी साखर कारखाने नव्हती आणि 98 पासून ही साखर उद्योगाची सगळी दिशा बदलली. पूर्वी राजाश्रय असणारा उद्योग, शासनाचा नेहमी बरदास्त असणारा उद्योग हा जागतिक स्पर्धेमध्ये गुणवत्तेवर अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो फेकला गेला. आणि सुदैवानं योगायोगानं हा डिलायसन्सिंग व्हायला आणि त्यामध्ये काही प्रोफेशनल्स ज्या व्यवसायाचे तज्ज्ञ म्हणून जे उद्योगामध्ये आले आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मग ह्या उद्योगाला एक प्रोफेशनलिझमचं स्वरूप आलं, एक व्यावसायिक व्यवस्थापन त्यामध्ये निर्माण झालं. आणि मला निश्चितपणे सांगावं असं वाटतं की डोंगावकर साहेब सुद्धा मान्य करतील की महाराष्ट्रामध्ये 2000 नंतर ज्या वेगानं खाजगी साखर उद्योग विकसित झाला, त्याच वेगानं त्याच स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सहकारी साखर कारखानदारामध्ये सुद्धा व्यावसायिक व्यवस्थापन आलं, आर्थिक शिस्त आली आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा साखर उद्योग आज देशामध्ये लीड करतोय, देशामध्ये 1 नंबरचा साखर उद्योग झालेला आहे. परंतु आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की 2 समस्या आमच्या उद्योगासमोर फार मोठ्या आहेत. एक तर हा 100% केंद्र शासन आणि राज्य शासनाचा नियंत्रणाखाली असणारा उद्योग आहे. आपल्याला नेहमी आठवत असेल की गडकरी साहेब नेहमी या उद्योगाबद्दल बोलताना म्हणतात की जगाच्या पाठीवर हा एकमेव असा उद्योग आहे की ज्या उद्योगाला लागणारा कच्च्या मालाची किंमत पण शासनच ठरवतं आणि जो पक्का माल तयार होतो आमचा त्याची पण किंमत शासनच ठरवतं. आणि मग हे शासन कशा किमती ठरवतं याचं उदाहरण गेल्या 5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल. मगाशी प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं गेलं की गेल्या 5 वर्षामध्ये एफआरपीची किंमत म्हणजे 2700 रुपयापासून 3400 रुपयावर गेली, परंतु साखरेची MSP 3100 रुपये तशीच राहिली. दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे सुद्धा ऊसाचा उत्पादन खर्च वाढला. साखर निर्मिती करण्यासाठी यंत्रसामुग्री असेल, केमिकल्स असतील, तोडणी वाहतुकीचा खर्च असेल, मजुरांचे पगार असतील, हेही त्या प्रमाणामध्ये वाढले. पण या प्रमाणामध्ये साखरेचे भाव न वाढल्यामुळं साखर उद्योग प्रचंड आर्थिक संकटामध्ये आला. आणि मग अशा परिस्थितीमध्ये फिटेस्ट सर्व्हायव्हल आपण जसं म्हणतो तसं आता साखर उद्योग जिवंत ठेवायचा असेल, आपलं सर्व्हायव्हल करायचं असेल तर आता साखर एका साखर करून चालणार नाही. आणि म्हणून या उद्योगामध्ये बाय प्रोडक्ट ही संकल्पना मोठ्या प्रमाणामध्ये रुजली गेली, यशस्वी झाली. आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की केंद्र सरकारनं 2014 मध्ये इथेनॉलचं जे धोरण स्वीकारलं ते गेल्या 10 वर्षामध्ये जे आज साखर कारखाने
अस्तित्वात आहेत किंबहुना जे सशक्त आहेत हे केवळ आणि केवळ इथेनॉल धोरणामुळं आणि ज्या ज्या कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती सुरू केली, वीज निर्मिती सुरू केली आणि त्या माध्यमातून त्यांचं सर्व्हायव्हल आहे. एक केस स्टडी म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की नॅचरल शुगरमध्ये दरवर्षी आमचं आता तर काय बॅलन्स शीट आणि हे सगळं आता ओपन आहे, काय सिक्रेट राहिलेलं नाहीये, परंतु दरवर्षी साखर युनिटमध्ये हा आम्हाला 30 ते 35 कोटी रुपयाचा लॉस होतो. परंतु जे आमचे अँसिलरी ऍक्टिव्हिटीज आहेत, बाय प्रोडक्टचे युनिट आहेत, ह्या बाय प्रोडक्टच्या युनिट मधून हा सगळा लॉस भरून 50 ते 70 कोटी रुपयाचा नेट प्रॉफिट होतो. म्हणजे हे बाय प्रोडक्ट नसते, इथेनॉल नसते, वीज निर्मिती जर नसती तर हा साखर उद्योग कधीच कोलॅप्स झाला असता, आमचा ऊस उत्पादक शेतकरी संपून गेला असता. आणि म्हणून अशा या सगळ्या संकटामध्ये आज सुद्धा आमच्याकडे 2 मोठी चॅलेंजेस आहेत. एक निसर्गाच्या अवकृपेमुळं दर 3 वर्षानंतर साखरेचं उत्पादन घटतं. ऊसाचं क्षेत्र असून सुद्धा ऊसाची प्रति हेक्टरी उत्पादकता घटते. आता गेल्या 10 वर्षापासून या विस्माच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर शासनाबरोबर हे अंदाज तयार करणं असेल किंवा साखर उद्योगाचे धोरण ठरवणं असेल त्यावेळेस आम्ही चर्चा करतो. मागच्या वर्षी साखर उत्पादनाचा अंदाज 110 लाख टन महाराष्ट्राचा धरला, 235 लाख 335 लाख टन ऑल इंडियाचा धरला. आणि मागच्या वर्षी ऊसाची उत्पादकता इतकी प्रचंड घटली की दुष्काळाची कारणं होती, जमिनीचा पोत घसरून जातोय आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्यापैकी बरं झालं पण ऑल इंडिया लेवलवर 230 लाख टनाच्या पुढे आम्ही जाऊ शकलो नाही. या वर्षीचं चित्र मागच्या वर्षी सुद्धा पेक्षा फार भयावह आहे. सुरुवातीला साखर आयुक्तांनी आणि राज्य शासनाने महाराष्ट्राचा अंदाज केला होता की साधारणपणे 95 ते 100 लाख टन साखर उत्पादन होईल. परंतु आज बघतोय आपण महाराष्ट्रातले 42 साखर कारखाने बंद झालेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जवळपास 50% कारखाने बंद होत आहेत आणि जे अंदाजित होतं 95 ते 100 लाख टन साखरेचं उत्पादन ते 80 लाख टन सुद्धा होईल का नाही अशी भीती निर्माण झाली. आणि याचं मुख्य कारण जर काय असेल तर आम्ही एका बाजूला साखर कारखान्यांची संख्या वाढवली, साखर कारखान्यांच्या गाळप क्षमता प्रचंड प्रमाणामध्ये वाढवल्या, पण आमच्या कारखानदारांनी कुणीही जो आमचा मुख्य गाभा आहे ऊस, या ऊस विकासाकडे अजिबात लक्ष दिलं नाही. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांची माफी मागून मी मुद्दाम सांगू इच्छितो. या सोलापूर जिल्ह्यामध्ये 42 साखर कारखाने आहेत आणि या सगळ्या साखर कारखान्यांची सरासरी गाळप क्षमता 7,500 टनापेक्षा जास्त आहे. म्हणजे एकूण त्या जिल्ह्याची गाळप क्षमता मराठवाड्यातल्या 46 साखर कारखान्या इतकी आहे. परंतु ऊसाचं क्षेत्र मॅक्झिमम मागं 2.25 लाख हेक्टर होतं. यावर्षी तर मला वाटतं 1,60,65,000 आलं आणि त्याची उत्पादकता जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये घटली. आणि म्हणून आम्ही नेहमी विस्माच्या माध्यमातून किंवा राज्यस्तरावरच्या परिसंवादामध्ये आम्ही सांगतो की आता क्षमता वाढ करणं किंवा इकडे मॉडर्नायझेशन ऑटोमायझेशन मध्ये कोट्यावधी रुपये आम्ही घालायला लागलोय, पण खऱ्या अर्थाने जी गरज आहे ती आता शेतातल्या ऊसामध्ये आधुनिकीकरण आणण्याची आणि सगळ्यात महत्वाची गरज आहे ते संपूर्ण ऊस आता ठिबक सिंचनावर आणण्याची. त्याच्याशिवाय साखर उद्योग जिवंत राहणार नाही. मगाशी आपण आकडेवारी दाखवली, थोडेसे मला शंकास्पद वाटते की 4.5 लाख हेक्टर सर महाराष्ट्रातलं ऊसाखाचं क्षेत्र नाहीये पहिल्यापासूनच. पण आज जिवंत क्षेत्र जर पाहिलं तर मला असं वाटतं की 1,00,000-1.25 हेक्टर पेक्षा जास्त नाहीये. म्हणजे आमचं ऊसाचं क्षेत्र 14 ते 15 लाख हेक्टर महाराष्ट्राचं ऊसाखालचं क्षेत्र आहे. त्याची उत्पादकता जर काढली तर 80-82 टन प्रति हेक्टरी आलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कारखाने किती काढायचे आणि क्षमता किती वाढ करायची. म्हणजे केंद्र सरकारचं एक धोरण आहे, म्हणजे नॅशनल फेडरेशन आणि त्या ठरवलेलं होतं की साखर कारखान्याची व्हायबिलिटी जर पाहिजे असेल तर 160 दिवस कारखाना चालला पाहिजे. आता 160 तर विसरून गेलो, 120-22 दिवस तरी चालवा अशी अपेक्षा होती. साहेब आता या वर्षी आमचे कारखाने 70 दिवसापासून 90 दिवसामध्ये 50% कारखाने बंद होत आहेत. आणि आज कोट्यावधी रुपये, आता एक कारखान्याची गुंतवणूक 350 ते 400 कोटी रुपये झालेली आहे. आणि मग 400 कोटी रुपये गुंतवणुकीचा सगळा हा यंत्रसामुग्री
फक्त 90 दिवस जर वापर करणार असेल तर रिटर्न ऑन कॅपिटल काय मिळालं आम्हाला? आणि मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला देशमुख साहेबांचं आणि संपूर्ण नेटाफेम कुटुंबियांचं अभिनंदन करायचंय की आता नेटानं आपल्याला या विषयाकडे गांभीर्यानं जावं लागेल. आमच्या साखर कारखानदारांनी प्रचंड मोठं गांभीर्य घेऊन जितक्या वेगानं आम्ही क्षमता वाढ केल्या, जितक्या वेगानं आम्ही ऑटोमायझेशन मॉडर्नायझेशन शुगर फॅक्टरीमध्ये केलं, त्याच्यापेक्षा जास्त वेगानं आपल्याला जावं लागेल. आणि मला असं वाटतं मागं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सांगितलं होतं की येत्या 5 वर्षामध्ये, मला वाटतं मोठे साहेबांना माहित असेल, 5 वर्षामध्ये साखर उद्योगातले ऊसाचं क्षेत्र 50% ठिबकखाली आणायचं. त्यातलं काही अंशी तथ्य झालं, पण दुर्दैवानं ती घोषणाच राहिली, प्रत्यक्षामध्ये आलं नाही. आणि यामध्ये सुरुवातीला जी ठिबक सिंचनाच्या संकल्पना होत्या, पाणी वाचवण्यासाठी ठिबक करायचं, खरं म्हणजे आणखी सुद्धा साहेब आमच्या डोक्यातून गेलं नाही. ठिबक का करायचं? पाणी वाचतंय, 50% पाणी वाचतंय. पण आम्ही जे अनुभव घेतला, खरं म्हणजे पाणी वाचवण्यासाठी ठिबक करायचं नाही, आम्हाला माती वाचवायची आणि प्रति हेक्टरी ऊसाचं उत्पादन वाढवायचं आहे, त्याच्यासाठी ठिबक सिंचन झालं. आणि ही संकल्पना, ही जी जळमटं आमच्या डोक्यात बसलेली आहेत शेतकऱ्यांच्या, ते पहिल्यांदा काढून टाकले पाहिजे की बाबा पाण्याचा वापर कमी केल्याशिवाय, मगाशी सांगितलं की सरी बुडवून बसल्याशिवाय, म्हणजे खडा डुबक पद्धतीचं पाणी, आता तुम्ही ठिबक करताय, पण आमच्याकडे कन्सेप्ट होती की डुबक पद्धतीचं पाणी, म्हणजे पाणी पाटानं सोडायचं, पाटकऱ्यानं खाली जाऊन बसायचं आणि पाणी खालच्या सरीमध्ये खडा टाकल्यानंतर डुबुक आवाज आला की उसानं पाणी पिला. आता ह्या सगळ्या कन्सेप्ट बदलल्या पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या बाबतीमध्ये मी आता मोठे साहेबांशी बोलत होतो की मागच्या वर्षी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी काही घोषणा केल्या, पण त्याच्या पूर्तता झाली नाही. आत्ता सुद्धा मला देशमुख साहेब असतील, आमच्याकडे ही दरवर्षी मोठी योजना आम्ही राबवतो. 1.5 ते 2 वर्षापासून जर ठिबक सिंचन मोठे साहेब शेतकऱ्यांना आणखी मिळालेलं नाही. आणि एक शेतकऱ्यांच्या मध्ये एक आता नाराजीचा सूर निर्माण झाला. खरं म्हणजे आता शेतकऱ्याला याचं महत्व पटलंय, पण याचा एक दुसरा विपर्यास्त परिणाम असा होतोय. आज आमच्याकडं सर आता जेवढं ठिबक सिंचन आम्ही केलं, मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिल्या 10 क्रमांकामध्ये आमचा कारखाना असेल. आज कारखाना कार्यक्षेत्रामध्ये 6,500 हेक्टर हा जिवंत ऊसाचं क्षेत्र आहे. आणि म्हणून मराठवाड्यासारख्या 300-400 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही 8 ते 10 लाख टन दरवर्षी गाळप करू शकतो. लोकांना आता ठिबकची गोडी लागलेली आहे, पण ह्या शासन स्तरावरच्या ज्या काही योजना आहेत त्याचा निधी वेळेवर मिळाला पाहिजे, आणि तो निधी वेळेवर मिळत नाही. आणि म्हणून आता एक लोकांच्या मध्ये एक वेगळी संकल्प तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. आता मोठे साहेब काय झाले, आमच्याकडं नॉन ISI आणि पेप्सी ड्रिप इतकं प्रसिद्ध झालंय. मी परवा आमच्या पांडुबाबांना सांगितलं की मला आपण ही सगळी योजना साहेब, यावर्षी आम्ही 5 कंपन्यांना सगळं काम क्षेत्र दिलं, सगळं झालं. 150-200 हेक्टरपेक्षा नवीन काहीच झालं नाही. आणि जेव्हा आमच्या कृषी खात्यानं सर्वे केला तर त्यांनी सांगितलं की साहेब यावर्षी 3,500 हेक्टरवर ठिबक लागले. मग हे आलं कुठून ठिबक? 90% नॉन ISI आणि पेप्सी माध्यमातून ठिबक सिंचन व्हायला लागले. आणि ही फक्त नॅचरल शुगरचीच केस नाहीये, बहुतांशी भागामध्ये ही कन्सेप्ट आलेली आहे. आणि मला मोठे साहेबांना, VSI ना आणि नेटाफेमला सांगायचं आहे साहेब की याच्यावर काहीतरी आपण सोल्युशन काढलं पाहिजे. कारण काय होईल, एकदा अशा विचित्र पद्धतीच्या संकल्पना शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये गेल्या की स्वस्त मिळतंय म्हणून काहीतरी करावं, तर त्या चक्रामध्ये जर शेतकरी अडकला तर ही कन्सेप्ट बदनाम होऊन जाईल. आम्हाला कन्सेप्ट मिळली नाही पाहिजे. ठिबक सिंचन यशस्वी व्हायचं असेल तर ठिबकसाठी लागणारं मटेरियल हे क्वालिटी मटेरियल असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी 2 गोष्टी मला शासन म्हणून, मोठे साहेबांना, शास्त्रज्ञ म्हणून VSI ला आणि उत्पादक कंपनी म्हणून नेटाफेमला विनंती करायची आहे की शेतकऱ्यांना अफोर्डेबल असेल अशा किमतीमध्ये तुम्ही ठिबक दिलं पाहिजे. त्याची गुणवत्ता, सर आम्हाला 7 वर्ष 10 वर्ष नकोय लाईफ, आम्हाला 1+2 किंवा 1+3 बस झालं. सुरू आधी 2 खोडवे, आता ह्याच्या पुढे शेतकरी फारसे खोडवे घेत नाही.
पण 3 ते 4 वर्ष त्याचं आयुष्य राहील, एवढ्याच गुणवत्तेचं, एवढ्याच त्याचं लाईफ असेल अशा पद्धतीचं ठिबक आपण डिझाईन करावं आणि त्या माध्यमातून त्याची किंमत कमी करा, कॉस्ट कमी करा. आज ही काळाची गरज आहे. आज अनेक शेतकरी म्हणतात की आता ठिबक सरकारची सबसिडी काही येत नाही, काही नाही, पण पाणी नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाजारामधून ह्या ज्या रेप्युटेड कंपन्या आहेत, ब्रँडेड कंपन्या आहेत, त्यापेक्षा मला असं वाटतं तुमच्यापेक्षा सर 100 पट आता लोकल मॅन्युफॅक्चरर आले. प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला हे स्क्रॅप गोळा करतात आमच्याकडचंच, त्याचंच ते लॅटर तयार करतात, तेच आमच्या गळ्यात घालतात आणि वर्ष 1.5 वर्ष सुद्धा ते टिकत नाही. आणि त्यामुळं ही ठिबक सिंचनाची संकल्पना जी आहे ती कदाचित वेगळी दिशा घेऊन जाईल आणि त्या दृष्टीने या तिन्ही संस्थांनी यामध्ये विशेष लक्ष घालून आपल्याला याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल. आज महाराष्ट्रामध्ये मग ती पश्चिम महाराष्ट्र असो, मध्य महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, पण ठिबक सिंचनाशिवाय ऊसाचं यील्ड वाढणार नाही. आणि आम्हाला आता क्षेत्र वाढवायचं नको आहे. खरं म्हणजे मी मागं एक विस्माच्या आणि साखर संघाच्या माध्यमातून राज्यस्तरीय याच्यामध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला 10 लाख हेक्टर भरपूर झालं. आमच्या महाराष्ट्राची गाळप क्षमता 8.5 लाख टन पर डे आणि 8.5 लाख टन गुणिले 125 दिवस एवढ्यासाठी आम्हाला जो ऊस लागेल तो ऊस आम्हाला 10 लाख हेक्टर मध्ये सफिशियंट मिळेल, गुणवत्तापूर्ण मिळेल, जर आम्ही 50% ऊसाखालचं क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणलं तर आमची उत्पादकता 25% वाढणार आहे. म्हणजे आज 80-82 टन प्रति हेक्टरी आमचं जे काही उत्पादन मिळतंय ते उत्पादन आम्ही 100 टनावर गेलो पाहिजे. हेक्टरी 100 टन. आमच्याकडं आमच्या आव्हाने 110 टन प्रति एकरी 2007 मध्ये काढलेले. मराठवाड्यामध्ये सुद्धा आपण आता सांगितलं कदम साहेबांचं उदाहरण, पण अनेक शेतकरी आहेत की एकरी 100 टन काढणारे. आम्हाला साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राचं ॲव्हरेज उत्पादन 100 टन प्रति हेक्टरी जर आलं, आम्हाला 10 लाख हेक्टर मध्ये आमचा साखर कारखान्याची भूक भागेल आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो आमचा पाण्याचा गैरवापर होतोय, जमिनीचा गैरवापर होतोय, ते आम्हाला डायव्हर्सिफिकेशन करावं लागेल. आणि ते क्षेत्र आता दुसऱ्या एक मोठ्या उद्देशासाठी आपल्याला उपयोगी आणता येईल. देशमुख साहेब, एक चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला आता आलेली आहे. केंद्र सरकारनं आता आम्हाला ऊसापासून इथेनॉल कमी करा, साखर कमी पडते म्हणून आता आमच्यावर बरेच बंधन आणलेली आहे. मागच्या वर्षी माहित असेल आपल्याला, जसं एकदा नोटाबंदीचा शॉक दिला तसा साखर उद्योगाला 7 डिसेंबरला एक मोठा शॉक दिला आणि रातोरात आमचं शुगर इथेनॉल, ज्यूस इथेनॉल बंद करून टाकलं. आणि आता केंद्र सरकारनं असं धोरण ठेवलंय की ऊसापासून, साखरेपासून, मोलॅसेस पासूनचं इथेनॉल फक्त 40% आणि धान्यापासूनचं इथेनॉल 60% करा. आज मराठवाड्यामधलं सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्र सगळं माहित नाही, पण साहेब मराठवाड्यामध्ये आमच्याकडं सोयाबीन खालचं क्षेत्र कमीत कमी 25 लाख हेक्टर खाली असतं. यावर्षी असं चित्र बदललंय की ज्या मराठवाड्यामध्ये मला वाटतं डोंगावकर साहेबांकडे फार मोठ्या प्रमाणात मक्याचं पीक घेतलं जातं. आता साहेब आमच्याकडे धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यामध्ये मक्याचं उत्पादन वाढायला लागलं आणि आज 1200-1400 रुपये क्विंटल असणारी मका केवळ इथेनॉल निर्मितीसाठी आता 2600 रुपये क्विंटल एवढा त्याला भाव मिळालेला आहे. आणि पुढचं भविष्य या बायो एनर्जीमध्ये, बायोफ्युएलमध्ये, जैविक ऊर्जेमध्ये आता आपल्याला या अशा प्रकारच्या शॉर्ट ड्युरेशन मध्ये येणारी पिकं, ऊर्जा पिकं घेण्याकडे जाणार आहे. आणि म्हणून मला एक नवी संधी नेटाफेम मंडळींना सांगायची की साहेब आता ठिबक सिंचनावर मक्याचं पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल आहे. परवा मी आमच्या युनिट 2 यवतमाळला, बुलढाण्यामध्ये एक शेतकऱ्याचं मी असंच व्हॉट्सअपवर ऐकलं, तर त्या व्यक्तीनं एका एकर मध्ये 74 क्विंटल मका काढली. 74 क्विंटल. मला विश्वास बसला नाही, म्हणून मी परवा 4 दिवसापूर्वी मुद्दाम गेलो आणि मी पाहिलं ठिबक सिंचनाखाली मका घेतलेली होती आणि 74 क्विंटल त्याचं उत्पादन आहे. काही मंडळीचं आता टार्गेट आहे की आम्हाला एकरी 100 क्विंटल मका काढायची. आणि त्या दृष्टीनं सुद्धा ठिबक सिंचन फक्त ऊसापुरतं मर्यादित न ठेवता आपल्याला अशा कमर्शियल क्रॉप, ज्या मग त्यामध्ये कापूस असेल, मका असेल, याकडे सुद्धा आता वळावं लागेल. आणि त्या दिशेने एक चांगली अपॉर्च्युनिटी या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. वेळ फार झालेला आहे.
पण मी दोन गोष्टी मुद्दाम, शास्त्रज्ञ आहेत आमचे BSIचे, शासन आहे मोठे साहेबांच्या माध्यमातून आणि उत्पादक कंपनी आहे, शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीचं ठिबक सिंचन द्या आणि जे शासनाला द्यायचं आहे ते जाहीर झालं की ते शेतकऱ्याच्या खिशात गेलं पाहिजे, त्यासाठी विलंब होता कामा नये. तर ही संकल्पना राबेल आणि ठिबक खाली आम्ही गेलो तरच आम्ही जगणार आहोत हे आहे. कारण माती पण जगवायची, माती जगवायची असेल तर पाण्याचा वापर कमी केला पाहिजे हे सूत्र आता आमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्याचे फक्त त्याला प्रोत्साहन देऊन वाढवण्याचं काम आहे आणि ते काम आपल्या या 2 दिवसाच्या चर्चासत्रामधून होईल. त्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी निमंत्रित केलं, मला सन्मान केला, त्याबद्दल नेटवर्क कंपनीचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.